नमस्कार. मी अविनाश गडवे. नुकतेच लीना देगलूरकर लिखित मुकेश्वर हे पुस्तक वाचून संपवले आणि अक्षरशः स्तब्ध झालो. काय प्रतिक्रिया व्यक्त करावी कळेच ना. लीना देगलूरकर ताई उत्तम लेखिका आहेत, कवयित्री आहेत, गझलकारा आहेत आणि अभंग असो, लावणी असो, ललित असो, साहित्याच्या प्रत्येक प्रकारात ते लिखाण करतात आणि उत्तम लिखाण करतात. पण ही कादंबरी, बापरे, शब्द सौंदर्याचा उत्कृष्ट नमुना, उपमा अलंकारांची अक्षरशः उधळण. कुठेतरी नासी फडके, नासा इनामदार, वि स खांडेकर किंवा अरुणा ढेरे यांच्या लिखाणाची आठवण हे पुस्तक करून देतं. कहाणी तसं म्हटलं तर छोटीशीच. स्वराली आईबापाविना वाढलेली मुलगी, आजीनी कोडकौतुकाने आणि संस्काराने मोठं केलेली. तिचं लग्न तितक्या सुशिक्षित, सुसंस्कृत अशा रणजितच्या कुटुंबाशी होतं आणि अतिशय आनंदात दिवस जात राहतात. असं वाटतं हिरव्या कंच रानातनं, फुलांच्या ताटव्यांमधनं आपण फिरतो आहोत आणि अचानक एक तीव्र उतार लागावा आणि आपण धडपडत जावं, अशी ही कादंबरी प्रचंड वेगाने पुढे जायला लागते. स्वरालीचा एका छोट्याशा अपघाताने गर्भपात होतो. तिच्या आवडत्या आजीचं देहावसान होतं. रणजितला अपघात होतो आणि पुढे वेदना, विरह, दुःख यात अक्षरशः आपण वाचत असताना बुडून जातो. शेवट सांगत नाही, पण इतकं नक्की सांगतो की पुस्तक वाचताना आपल्याला प्रश्न पडतो, आपण दोष द्यावा कोणाला, बाजू घ्यावी कोणाची, परिस्थितीची, व्यक्तींची. पण स्वरालीच्या दुःखाने आपण हेलावून जातो इतकं मात्र नक्की. पुस्तकाचा शेवट लीनाताईंनी असा केलेला आहे की याचा दुसरा भाग सहज शक्य व्हावा. आणि या निमित्ताने लीनाताईंना हीच आग्रहाची विनंती, लीनाताई, मुकेश्वरचा दुसरा भाग जरूर काढा. आम्ही वाट बघतोय. धन्यवाद.